चला तर माझ्या पद्धतीत वरण बघायचं आहे. चला पुढची रेसिपी बघूया मुगाच्या. तर आज आपण नुसते मुगाच्या डाळीचं वरण करूया. मुगाची डाळ खायला पण चांगली आणि पचायला पण चांगली. कधी पण वरण बनवताना मी कुकर मध्ये बनवते, तर तुम्ही कुकर मध्ये बनवाल ना तर मोठा कुकर घ्या. आता मी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतले आणि आता त्याच्यामध्ये काहीच नाही, आपल्याला फक्त हळद घालायची थोडीशी आपल्या अंदाजानुसार आणि पाणी घालायचं. ते पण थोडा वरण भिजेल ना एवढं, जास्त पाणी नाही घालायचं. नंतर झाल्यावर शिजल्यावर आपण त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं. आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण बघूया. लसूण लागेल टेचून, मिरची लवंगी मिरची घ्यायची म्हणजे तिखटपणा येते, टॅमॅटो घ्यायचं, जिरं घ्यायचं, मोहरी घ्यायची आणि हिंग घ्यायचं आणि मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची. तुम्ही बघू शकता आपले मुगाची डाळ मस्त असे शिजले. तर त्याच्यामध्ये आपण आपल्या अंदाजानुसार जेवढे आपल्याला वरणाला पाणी पाहिजे तेवढं घालायचं. आणि मी आता वरण पण एकीकडे ठेवलंय, कारण की वरण मध्ये आपण एक्स्ट्रा पाणी घातलेलं. आणि करावं मोहरीची ठिकरी द्यायची, तडतड व्हायची मोहरी, जिरं घालायचं त्याच्यामध्ये आणि आपण हिंग घेतलाय तो घालायचा. आणि आता आपण त्याच्यामध्ये लसूण घालूया, मिरची घालूया, कढीपत्ता. तुम्ही बघू शकता मस्त असं लसूण ब्राऊन कलरचं झालंय, म्हणजे ठिकडी छान असे झाले. आणि गरम गरमच आपण वरण घालून द्यायचं. मस्त अशी आपली ठिकरी दिली. आता ठिकरी दिल्यावर लगेचच बरं झाले. आणि कोथिंबीर टॅमॅटो घातल्याच्या मुलं टेक्स्चरच बदलते. आणि आता आपण आपल्या अंदाजानुसार मीठ घालायचं आणि एक उकळी